साहेब नमस्कार. नमस्कार. कालवा फुटलेला आहे, हा. काय सांगाल, कसं नियोजन किंवा कसं नाही फुटलं? कल आहे की कालवा हा आपला जो ओढा आहे, ओढ्यावर एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरचे पाईप टाकलेले आहे. त्या पाईप वरच्या बाजूला IP साईडला एक छोटंसं होल पडलं आणि ते होल पडल्यानंतर तो सगळा ओढ्यावरचं जे भरावा केलेला आहे खाली पाईप टाकून त्याच्यातून ते स्कोर होऊन पूर्ण मोठा बोगदा पडला आणि ते पाणी फुटून गेलं. ते ना 5 वर्षापासून होल येते. अहो त्याच्यानंतर आधी मध्ये आले फोन उचलत नाही कोणाचा साहेब आम्ही 3 वर्ष बाहेर येतो. तुम्ही काय करत होता? 3 वर्ष बाहेर येतो. हांडे साहेब 3 वर्ष झाले. तिकडे पडेल ते तिकडे. अहो आम्ही मेलो तर म्हणलो ना, तुमची काय नुकसान त्याच्यात. खंडेराव साहेबांना आम्ही 5 वेळा फोन केले, त्यांनी कधी फोन कोणाचा उचलत नाहीत. आम्ही पंजाबराव साहेबांना राव साहेबांना काय फोन करत असतो. मी स्वतः ह्या कॅनॉलचं ही वाणी साहेबांना माहिती दिलेली, त्यांना बोललो होतो इथं होल झालेलं आहे, होल पडलेलं आहे. कॅनॉलच्या बाबतीत आम्ही अतुल शेटला सरदादांना हे कॅनॉलचं काम व्हावं म्हणून आम्ही 4 वेळा हे केले, पण यांनी कुठले म्हटले पैसे मंजूर झालेत आणि हे झालेले, बाकी त्याच्यावरती कुठली कारवाई नाही, काहीच नाही. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. बाजूला येतात जमीन वाहून गेली. वाणी साहेब जमीन वाहून गेली. 7 लाख रुपये घातले आता जमीन. 7 लाख रुपये घातले पाण्यामुळे. 7 लाख घातले वाणी साहेब म्या. माझाच आहे तो. हे कोणी तर खाली ते 5 ते 6 लाख रुपयाचं नुकसान. हे हांडे साहेबाला वारंवार फोन करून फोन उचलती नाही, फक्त करू आज कोणाला देतात. काही मला नाही. यांना काही मदत मिळू शकते? आता आपण आहे ना, मी आता तहसीलदारांशी बोललोय. त्यांनी तलाठी आणि सरकार इकडे घ्या तुम्ही. इकडे घ्या. तलाठी पडलं तर मी घेऊन मरून एखादं इथं. हो ना. नाही एवढी नुकसान झाली. इकडे हांडे साहेब तुम्ही इकडे राजू इकडे. राजू इथे उभं आहे. काय हा बोला. पंकज सुद्धा बोला. 10 वेळा बाईट दिली, पंकजने सांगावं नाही म्हणून. वाणी साहेब त्याच्या आधी तुमच्याच माध्यमातून ह्याच जागेवरती बातमी दिली होती आणि आम्ही या गोष्टी तक्रार केली. त्यावेळेस इरिगेशनला मला वाटतं डोंगरे मॅडम होते का कोण मॅडम होते मला माहित नाही. आमच्यावरती त्यांनी आम्ही त्याला इथं आक्रमक झालो आणि ते मॅडम होते. मॅडमनी आमच्यावरती केस करायला इथं सरकारी कामात अडथळा म्हणून आमच्यावरती कोणी दाखल करायचं इथं नियोजन लावलं होतं, पण आम्ही ते पण सोडून दिलं. मॅडम होत्या म्हणलं उगाच बाय माणसं आपल्याला केस नको. आणि वारंवार आम्ही हे सांगून राजू आपण इथं पण पाटाला चिर 5 वर्ष यांना सांगतोय आम्ही. 2 मिनिट दमदर. आणि आमचं आता एकच म्हणणं आहे, जोपर्यंत हे खाली नुकसान झाले खाली दिसते हे नुकसान जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत कॅनोला आम्ही हात लावून देणार नाही. त्यांची वेळ येऊ द्या, काही करायची वेळ येऊ द्या. आम्ही अधिकाऱ्यांनी माझी विनंती आहे, आम्ही ना काही करू. जलसंपदा सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती एवढीच आहे, शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान आहे, यांनी काही भावामध्ये त्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. त्या शेतकऱ्यांचा आज कुणाचा धना गेला, कुणाची मेथी गेली, कुणाची बाजरी गेली, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाले. नदीपर्यंत एवढी मोठे नुकसान झाले. जलसंपदा विभागाने हे सगळं भरून द्यायचं आणि तरच हे काम चालवलं यांचं. नाही तर आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार. नदीला पाणी सोडून जाणार नाही, यांचं आवडतं नाही. नदीला पाणी सोडायचं नाही तुम्ही. आमचा स्पष्ट मत आहे. तुमचा आक्रोश खूप आहे, हा. कसा मार्ग निघेल? आता याच्यामध्ये काय आहे की मी आता मगाशी थोडं तहसीलदार साहेबांना फोन केला. संबंधित सर्कल तलाठी आणि आपले हे काय कृषी अधिकारी यांना फोन झालेले आहेत. त्यांना बोलवलंय. इथं पंचनामा किती कोणाचं काय नुकसान झालंय त्याच्या पंचनामा करून आपण त्याचं मूल्यांकन काढून त्यांचं काय जे असेल झालेलं नुकसान भरपाई त्यामार्फत मिळेल. आता 1 मिनिट हांडे साहेब, तुम्ही मला एक उत्तर द्या. तुम्हाला ह्या राजू गाडगे किती वेळा फोन केला आणि किती वेळा 3 वर्ष आम्ही पंकज हांडे मी बाहेर देतोय, याच्यावर तुम्ही काय निर्देशन काढलं याचं उत्तर तुम्ही द्या. नुकसान मोठं आहे. वाणी साहेब तुम्हाला सांगतो, आम्हाला महसूल बद्दल काय अडचण नाही. महसूल तहसीलदारांनी फोन उचलला. इकडे बघा माझ्या मोबाईल स्वतःचे बंधुराज तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी. स्वतःचे चक्र बंद करायला गेले धरणं आणि स्वतःच्या हाताने बंद केले ते. त्याच्यामुळे हे अधिकारी काय करतात? तहसीलदारांनी इथं फोन उचललाय आमच्याकडे. शेबा हे 10 लाख 10 लाख रुपये झाले जाण्याची. इथं महसूलची येत ना बरीच स्वतः माझे बंधुराज इरिगेशन
धरणावर जाऊन irrigation धरणावर जाऊन ते चक्र बंद केलं. हे अधिकारी उठले सोडायला फोन 100 वेळा फोन केले यांना धरणाला जर पाणी सोडले तर यांचं काम नाही का? रोज तिथं तुम्ही भेट द्यायची. पाठ किती काय होते ठिकाण आहे हे थोडंसं बाबा फुटण्याची शक्यता आहे असं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला सांगतो अजून एक मुद्दा. आम्ही आहे ना 100 वेळा इथं तक्रार केलेली आहे. 1 किलोमीटर पासून तर 5 किलोमीटर पर्यंत 1 ते 4 किलोमीटर 4 किलोमीटर आमची जमीन आहे ना, जे खाली डाव्या कालव्याची सगळी आमची जमीन आहे ही बातमी पाटील साहेबांपर्यंत 4-4, 5-5 एकर जमीन आमच्या पडीत पडल्या त्या पाण्यामुळे. अहो वाणी साहेब बघा प्रत्येक शेती 2-2 एकर आहे आणि तिथं 1 एकर उपलब्धच जाते. हे बघा इथं आता या बाजरीमध्ये पाणी आहे, ऊसात पाणी आहे, म्हणजे कॅनलला पाणी सोडलं तर आमची शेती पाण्यात सगळी. ह्या माझ्या शेतीला प्रत्येक वावराला 10 फुटाचं जरी असलं तरी 4 चर आहेत त्याला. चारी बाजू या हांडे साहेबाला दरवर्षी फोन करते राजू गाडी आहेत, तरी हांडे साहेब फोनवर रिस्पॉन्स देत नाही. काय अहो, केलं? कधीच तुम्ही कधीच कोणाचा फोन घेत नाही. अहो, हंडे तुम्ही मला कोणाचा फोन नाही आले. का तुम्हाला दहा फोन वेळा केले? फोन केले या माणसाने. तुम्ही आहे ना 2 अंडे तुमचे अधिकारी कुठे आहेत? यापूर्वी आहे ना तुमचे अधिकारी कुठे आहेत? विकास भाऊ माझं ऐक. यांचं म्हणणं तर ऐकू दे. माझं ऐक नाही, मग यांचं पण ऐक. पहिले माझं ऐक. विकास भाऊ माझा स्वतःचा भाऊ यांना फोन करून आम्ही दमलो. पाणी बंद करा, स्वतःचा भाऊचे चक्र फिरवतो. तुम्हाला वाईट दाखवतो मी. हा, बघ. स्वतःचा भाऊची तुमच्या अधिकाऱ्यांपाशी गेलाय आणि स्वतःच्या हाताने बंद करतोय. हे तुमचे अधिकारी, हा, तर बरं यांचं म्हणणं काय आहे? बोला. हे तुमचे अधिकारी का? यापूर्वी हंडे म्हणून दुसरे एक आमचे हे होते, ते काम करत होते. मी आता 2 वर्षापूर्वी मी इकडचा चार्ज घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे मला यांनी कधी फोन केलेला नाही. मी कोणाचे फोन उचलत नाही. आणि ऐका ना, अहो, हो, हे सरपंच आहे. हो, सरपंच. मी कोणचा मला सांगा तुम्ही नंबर मला दाखवा. मला नंबर दाखवा ना. हे बघा साहेब, तुम्ही संबंधित यांचे फोन आहेत ना. तुम्हाला मी कालही फोन केला. मी कोणाचा फोन नाही उचलत आहे, असं ते चुकीचं आहे. काय अशी म्हणजे कौल? नाही मला काय माहिती, मला तसं नाहीये. हे बघा, कधी फोन आला ना तुम्ही उचलता 15 लगेच site वर येतं का नाही? आम्ही तुमच्याबद्दल काय अरे म्हणत नाही. विकास भाऊ या आणि 3 वर्ष झालं बाहेर काढली आहे वाटत. 3 वर्ष झालं आम्ही बाहेर येतो. फक्त मी राजू 3 वर्ष बाहेर येतोय. आधी ते काय करतात? टाइमवर दुसरे हंडे साहेब होते. अच्छा असू द्या. नंतर त्यांचा ते जाऊ द्या. नाही. हो, ऐका आता सांगा, बस झालं. मी काय सांगतो ऐका. हे आता गुढीत लय झालं तुम्हाला सांगतो. वाणी साहेब, तुम्हाला एकच सांगतो तुमच्या माध्यमातून वाणी साहेब होते त्या बाहेर येताना. या जलसंपदा विभागाला मी निर्वाणीचं सांगतो, जोपर्यंत आमच्या जमिनीचं नुकसान भरून निघत नाही तोपर्यंत आम्ही केला हात लावणार नाही. मग सामद दंड आम्ही काय वापरू? आम्ही नाही आम्ही आजवणार नाही ते. कॅनॉलचं काम पूर्ण काम तुम्हाला सांगतो हे सगळं हे दुरुस्तीचं 4 हा थांब नंतर करतो. खाली तुम्हाला सांगतो सगळं आमचं नुकसान भरून द्यायचं. जेवढी हात लावायचा. वाहून गेलेली माती परत आमची माती वावराने भरून द्यायची यांनी. हो 15 सर, तुम्हाला मी हा पॉईंट दाखवला आणि सर तुम्हाला दाखवला. मी बाईट दिली होती ना, काही तर कॅनॉल लिकीच आहे. तुम्ही काय बोलले मला? हा सोडतो आम्ही पाणी. हा आम्ही करतो ना ते काम. केलं का काम? 5 वर्ष झालं. हा कॅनॉल लिकीज कुठला नाही. हा 5 वर्ष काय केलं यांनी? कुठला आहे? 5 वर्ष झालं बाहेर येतो. 5 वर्ष मुरम आणला. मुरम इथून मुक्ताला आणि ते खड्यावर लागलाय. ते सुद्धा फोटो आहेत आमच्याकडे. खड्डा अगोदर पडलेला होताच. ती 5 वर्ष खड्डा दाखवले पडवलाय. 100 दाखवले आम्ही. 5 वर्ष वाणी साहेब खड्डा पडवून मुरम आणलं. त्याच्यावर नोटीस द्या. पुढे याच्यात गेल्या परिस्थिती काय आहे? त्या पुन्हा संदर्भात मारलं. पुन्हा पुन्हा मारलं. मारलं. ही बातमी ती पण दाखवली आम्ही. बातमी पण आलेली आहे, ती पण बातमी तुमच्या दाखवली. माध्यमातून आम्ही 4-5 ती आज बातम्या या केल्या. ठिकाणी फुटलाय. ठीक आहे, काही हे खड्डा पडलेला मुरम आणते ना वरून टाकून नोटीस आहे. सरकारी काम आहे का? साहेबांना घेऊन ये ना 2 वेळा आम्ही त्याला दाखवलेत पॉइंट सगळे. तर आम्ही अतुल शेटपर्यंत गेलो, चंद्ररामपर्यंत गेलो, सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. आम्ही कॅनॉलचं कामच दिलंय. कोणी आलं नाही. मंजूर झाले. मंजूर झाले म्हणते. आणि कोणी आलंच नाही. अहो प्रस्ताव पाठवलंय सगळं पूर्ण आहे ना. कामं final तुमची stage आहे. कागदावर मंजूर झाली. कागदावर कागदावर कायची मंजुरी साहेब? हे बघा तुम्हाला आम्हाला आता ती 100 रुपये पहिली द्या आणि जीवावर साहेब बरं, ऐका. काम नाही होऊन देणार. ऐका, राजा, 1 मिनिट. तुम्ही आता मदत काय करणार? शेतकऱ्याला काय मदत करणार एवढंच सांगा त्या ठिकाणी. साहेब आता आहेत ना, पहिला पंचनामा करणं आवश्यक आहे. किती कोणाचं नुकसान झालंय होईल, सगळं होईल. यांना भरपाई मिळेल का? मिळेल ना भरपाई. तुम्ही कॅमेऱ्यावर बोलताय. हो साहेब आम्हाला भरपाई मिळेल पैशाची ना. भरपाई नको यायची आत्ताची. आम्हाला इरिगेशनची भरपाई पैशात नको. आमच्या जशा जमीन होत्या तशा करून द्यायच्या. माझं पुढचं वाक्य. हा. जे काही कृषी विभाग मूल्यांकन करेल ना, माणूस मेले सुद्धा त्याचं पोस्टमॉर्टम होतंय. माती वाहून गेलेली आहे. पुन्हा जैसे ते करून देणार. यांत्रिकी विभागाचे आहेत ना, आपली मशिनरी लावून आहेत ना,
ज्या ज्या ठिकाणी बांध फुटले असेल ते आता मशिनरी जाणार आहेत का? दाना गेला 10 लाखाचा. तुम्ही फक्त बांधाची भूमिका दिली. वारंवार सांगून तरी काम 3 वर्ष झाले वाईट होतं. बंद करा तुम्ही. 3 वर्ष झाले. सरपंच पुढे तुम्हाला मी काय सांगतो, जोपर्यंत नुकसान भरपाई आणि ती तुम्ही म्हणजे सरकारी मूल्यांकनाने अजिबात नाही चालणार. जे शेती तशी वावर होती तशी वावर माल तर गेलाय ना, मालाचे नुकसान झाले. आता किती बाजार आहे सांगा बरं तुम्ही. 7-10 लाखाचं नुकसान झाले. त्याचं किती मोठं नुकसान झालं? हे सगळं झालेलं नुकसान त्याला भरून द्यायचं पहिलं, आणि नाही दिलं तर आम्ही पाटे चाल पाणी ना नदी पण नाही आम्ही सगळे लोक तिथे नदी जाऊन ऐका एक मिनिट राजू थांब. हे थांब रे तू. विषय मार्गी लागेल म्हणजे विषय कारण असताना चिडवलं नाही तर नामदार साहेब जबाबदार नदीला पण नाही आणि धरणं या पाटाला पण नाही, पाणी सोडून देणार नाही, काम पण करून देणार नाही. आमच्या जमिनी जशा आहेत तशा जर नाही झाल्या तर आम्हाला इथं मराठी वेळ सरकारनं तसं मारावं लागेल. काम एक मिनिट दादा वाणी साहेब काम करणार आम्हाला मारावं लागेल, मग यांना घेऊन मारावं लागेल. नाही याला घेऊन मारायचं. आपण याला एकट्याने मारायचं. नामदार साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. स्पीकर ऑन करायचा. लोकांच्या भावना या तरी झाली मी सरकारच्या याच्यात. दादा एक मिनिट दादा. आज माझी कुठे नुकसान नाही. ज्याचं नुकसान होईल त्याला कळतं. काय होत त्यांचं झालं? तळतळ माहिती थोडी तळतळ नाहीत का मामा? वाणी मामा मला तळतळ थोडी नाही आली. एखादा अधिकारी धरून नाही येतात आपटीत. मी तर स्वतः नाही म्हणजे एखादा घेऊन साऊंड आलो. ऑन करून बोलायचं, साऊंड ऑन करा. काय लागत आहे? नाही फोन हे तू घेतलं नाही त्यांनी. तहसीलदार साहेब फोन उचलतात आणि यांचे इरिगेशनची उचलत नाही कोणी. आपण तहसीलदार साहेबांना लावा. लावलं लाव का परत मी लावतो. तहसीलदार फोन लावतोय. बाट बंद केली. थांबा, मी तहसीलदारला फोन लावतोय. तहसीलदार साहेब फोन उचलतात. मग त्यांनी माझा फोन उचलला होता. ते काय प्रोव्हिजन करणार कळत त्यांनी त्यांची माणसं पाठवलेली आहेत. बरं, आवर्तन तुमचं किती दिवसाचं होतं? तुम्ही आवर्तन किती दिवस सोडलं? 15 साहेब तुम्हाला काय बोललो? तुम्ही बोलले 10 तारखेला पाणी बंद करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही तो वाढलं. तुम्ही म्हणले जुन्नर तालुक्याला आम्हाला पाणी द्यायचं. ठीक आहे, काय हरकत नाही. पाणी तुम्हाला सांगितलं कमी दाबाने पाणी सोडा, तुम्ही फुल दाबाने पाणी सोडताय. काय करताय तुम्ही? 2 फूट राहिले फक्त पाणी उलटं 2 फूट एवढं पाणी सोडून दिलं. काही करत नाही किंवा काही हे करत नाही. ज्याची जमीन जाते, आता आमची जमीन जाते म्हणून आम्हाला तळतळी म्हणून आम्ही तळतळीने बोलतोय ना. हॅलो हं? सर, ते वाणी साहेबांनी फोन आता हे handover आहे म्हणून- 2 मिनिटं. हॅलो हा, वाणी साहेबांनी आहे ना फोन करायला लावलाय आणि स्पीकरवर टाकायला सांगितलं. शेतकरी आक्रमक आहे साहेब. एक मिनिट. मी एखादा घेऊन मारवायचं नाही. मी डोक्यात खराब आहे. तहसीलदार साहेब आहे का? नानार साहेब. नामदार साहेब नमस्कार. तुम्ही साऊंड तुम्ही बोला स्पीकरवर टाका. तुम्ही नामदार साहेब नमस्कार. तर ऐका ना, स्पीकर ऑन आहे. शेतकरी खूप आक्रमक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेतीचं नुकसान झालंय, हे अगोदर सगळी भरपाई दिल्याशिवाय कालवा दुरुस्त करत देणार नाही. तुम्ही जरा शेतकऱ्यांशी बोलायचं म्हणतात. साहेब नमस्कार. साहेब, जोपर्यंत आमच्या शेतीची जी माती वाहून गेली, ज्या दगडी वाहून गेल्यात, आमच्या मोटरी पाण्यामध्ये गेल्यात, ते जर काम जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कॅनलला पाणी या नदीला पाणी सोडून देणार नाही. आमच्या जीव गेला तरी चालेल. तुमच्या धरणातल्या पाण्यामुळे आमचं आज नुकसान झालं. आम्हाला तशी पण मारायची वेळ आलेली आहे. मग त्याच्यामुळे आम्ही सांगतो, मग आम्ही तुम्हाला घेऊन मारावं लागेल आम्हाला. नाहीतर मग आम्हाला तुम्हाला वाचवायचं असेल तर पहिली आमची जमीन आहे तशी जमीन तुमच्या खात्याची जबाबदारी आहे. तुम्ही पहिली सगळी आम्हाला आमची जमीन आहे तशी आमची लेवल करून द्या. तोपर्यंत पाठ आम्ही नीट करून देणार नाही आणि नदीला पण पाणी सोडून देणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. मी इथे जाहीर पत्रकारांनी त्याचं सांगतोय. तुमची भूमिका सांगा आम्हाला काय ती. तर आपल्या मताशी आम्ही सहमत आहे. आपण आता पाणी ओसरल्यानंतर आहे ना, यांत्रिकीच्या मशिनरी तुमचं काही जे वाहन फुटले असतील वगैरे आणि काय नाल्याचं समजा काही जे झाले असेल ना, ते करून घेऊ. काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही इथं स्पॉटला कधी येणार? आता मी एका मीटिंग साठी आलोय पाणी सोडायचं. साहेब तुम्ही सगळ्या मीटिंग सोडा, इथं या. नाही तर तुमच्या साहेबांच्या गाड्या आम्ही इथं ठेवू. साहेबांना मी झाडाला बांधून ठेवीन इथं. आमची माणसं आक्रमक आहे. दोघं ऐकतात म्हणून तुम्ही उगाच आम्हाला गरीबाला छळू नका. तुमच्या माणसाला झाडाला बांधून ठेवू आम्ही. झाडाला नाही मी याच्यासाठी उडी मारू त्याला घेऊन. तुम्ही आमचा अंत पाहू नका साहेब. तुमचं नदीला पाणी काहीच नसतं. कारण नाही. नदीला पाणी नसतं. कारण नाही. मी तुम्हाला सगळे तुमचे जे प्रश्न आहे ना ते सोडू. आपण काय काळजी करू नका. तुम्ही आम्हाला स्पॉटला इथं पाहिजे. तुम्ही कधी याल मग आम्हाला तारीख सांगा. आता आजच्या दिवसातली वेळ सांगा. आणि आम्हाला पहिली आमची जमीन जशी आहे तशी झाल्याशिवाय आम्ही कोणतंही काम करून देणार नाही. नदीला पाणी आणि पाटाचं काम करून देणार नाही त्याशिवाय. पहिली आमच्या जमिनी चांगल्या करा.
जमिनी लेवल करून द्या, आहे तशी आमची माती होऊन गेलेली आणि नुकसान भरपाई ते महसूल शिरकर साहेबांनी तहसीलदारांनी तो शब्द घेतलाय आणि शेख साहेबांनी तलाठी आहेत त्यांचं काम ते करतील. आपण आहे ना महसूलचं काम चांगलं आहे आजच्या आपल्या गावासाठी. हा साहेब बोला. मग आपले पाणी ओसरल्याशिवाय आपल्याला कार्यवाही करता येणार नाही. तिथे पाणी पाणी ओसरलंय. पाणी आता जागेवरती पाणी ओसरलंय तिथं. आता तिथं लगेच आपल्याला मशिनरी चालवता नाही मशिनरी काय तुम्ही तुमच्या लेटर आम्हाला लिहून द्या. तुम्ही तुमचं सही शिक्का मारा. तुम्ही जबाबदारी घेतली, सही शिक्का मारा ते तुम्ही आम्हाला काम आम्ही काम करून देऊ. हो करून देऊ तुम्हाला काम. पत्रकारांच्या तुम्ही आम्हाला सांगायचंय. ऐका ना पत्रकार हॅलो हा. ऐका तुम्ही जे नदीला पाणी सोडताय, तुम्ही जास्त प्रमाणात पाणी सोडतायत, काही गरज नसताना जास्त प्रमाणात पाणी सोडताय. तुम्ही पाठीमागे किती लोकांच्या मोटरी पाण्यात घातल्या. नामदार साहेब आता विनंती अशीच आहे, लोक आक्रमक आहे, त्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्याचे तात्काळ पंचनामे व्हावेत आणि जे नुकसान झालंय जमीन सपाटीकरण करणं किंवा एका शेतकऱ्याचं धान्याचं पीक अख्खं वाहून गेलं अहो, झेंडू तर गेले खाली. थोडस सर्वे करायला सांगाईन गांभीर्याने विनंती. आणि साहेब तुम्ही सुद्धा स्थळ पाहणी करा. आजच आले पाहिजेत ते साहेब, आज आले पाहिजेत साहेब. तुम्ही आज आले पाहिजेत बघा, तुम्हाला सांगतो तुम्ही स्पॉटला आजच आले पाहिजेत. हो मी येणार आहे संध्याकाळपर्यंत. मला माहित नव्हतं, नाही तर मी तिकडे थांबून दिला असतो. तुम्ही आज सगळे मिटिंग कॅन्सल करा. तुम्ही आज हे महत्वाचं तुम्ही हे बघा, हो 100%. नाहीतर तुमच्या अधिकाऱ्यांना इथं त्रास होईल. आम्ही त्यांच्या गाड्या आम्ही गावाच्या बाहेर जाऊन देणार नाही. ध्यानात ठेवा, हो, आपले आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका तुम्ही. काय काळजी करू नका. उलट आपण त्या अहो, सगळ्या रस्ता बंद झालाय. अहो, रस्ता बंद झालाय डायरेक्ट कॅनलचा. नाही, ते कुठे हे आहेत ना, ते काय ते हांडे धोरणानु कुठे नाही म्हणतो. धोरणानु साहेब कुठे जाऊ देते. तुम्ही आम्हाला ठोस सांगा, तुम्ही किती वाजता येणार आहे आम्हाला वेळ द्या. आम्ही पत्रकार पुढे चालू आहेत. वाणी साहेब आहेत, लेखी द्या, लेखी काय ते द्या. तुम्ही वाणी साहेबांच्या मोबाईल लेखी सांगा. राऊत साहेबांकडे हॅलो कधी बोला तुम्ही, कधी यायला सांगा, विचारा तुम्ही. सर नमस्कार. आणि सगळं बरं का, हा सर, हा सर. आपण आता आहे की नाही यांचं जे सगळे पाणी करायला सांगितले आपण हांडे साहेबांना ते आणि शिरसाटांना हो ते सर. सगळं करून घेऊ आपण. आणि याचे जेवढे जे प्रश्न आहे की निर्माण झालेले हो सर, हो सर. आहेत, ते आपण सोडून घेऊ. काय काळजी करू नका. हा? ठीक आहे सर, ठीक आहे, धन्यवाद. ओके थँक्यू. वाणी साहेब यांनी शब्द दिला यायचा. तुम्ही त्यांच्या बरोबर येणार का? तुम्ही त्या साहेब आले तुम्ही या. तुम्ही त्यांच्या साहेब मी तुमच्या सोबत आहे. मला 5 वाजता कळलं सकाळी स्वतः जाऊन हो माहिती ना, मी माझा संपर्क. अहो त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, जर हा आमचा हा तुम्हाला सांगतो हा ज्येष्ठ माणूस होता, समजा आमचा तो मोठा होता वयानी, म्हणून तो इथं हळू आलाय. उद्या जर याचं पोरग दुसरी याची पोर असते मोटरसायकल पाठात गेला असतं, काय केलं असतो? एवढा कुठं कचरा कारभार असतो का? जीव मारला असतो जागी. एवढा कचरा कारभार असतो का? आणि पाणी बंद नाही केलं तर जीव मारला असतो. अहो ते लोक महसूल नाव ठेवतात. मी म्हणतो महसूलवाले चांगले इरिगेशन पेक्षा आज ते आमचे महसूलवाले लवकर आले ते शेख साहेब. प्रशांत सर वाणी साहेब आले, मुलाखत चालू आहे इथं. तुम्ही या काय लवकर. मागणी? माझी मागणी माझ्या जमिनी नुकसान प्लस माझा धना 10 लाखाचा आहे तो. तसं ते झाल्याशिवाय विहीर गाडली, तळ गाडले, 1 लाखाचा आताच उकारले, 2 मोटरी पाण्यात गेल्यात. ते नुकसान झाल्याशिवाय इथे हात लावायचा. आणि जो आज हात लावा येईन मी तर मरतच, पण एखादा अधिकारी घेऊन मरण याच्यात मी तसं सोडणार नाही. आम्हाला जमिनीची मी डोक्याच्या आधीच होय. आम्हाला जमिनीची नुकसान भरपाई नको. आम्हाला 7 लाख रुपये म्हणजे साहेब, 7 लाख रुपये तुमच्या समोर ताजं उदाहरण. 7 लाख रुपये खर्च केलाय पाण्याबाई. नुकसान 7 लाख रुपये खर्च केला या जमिनीला. मी आता 10 मिनिटं 10 दिवस होणार झाले. पंकज हांडे साक्षीदार पैसे देतात. बरं का वाणी साहेब, पंकज हांडे साक्षीदार इथं. आम्हाला जमिनीची नुकसान भरपाई नको. आम्हाला जमिनीची हया अशी पाहिजे. आणि आम्हाला आमच्या धान्याची पिकाची ती नुकसान द्या. ती नुकसान भरपाई पाहिजे आम्हाला महसूल करून. आणि इरिगेशन आणि आम्हाला आम्हाला जमिनी. तवा इथं हात लावायचा आणि हातनी लावायचं नाही. लालू दुकानावर नाहीत. 3 वर्ष झालं वाणी साहेब आम्ही बाहेर देतो. राजू घाडे, पंकज हांडे, शेखर हांडे, आम्ही 3 वर्ष, तुम्ही साक्षीदार आहेत, 3 वर्ष बाहेर देतोय आम्ही. एक काही उपयोग नाही झाला. मी येऊन गेलो, यांना भेटलो. हा? भेटले 3 वर्ष झालं वाणी साहेब आम्ही बाहेर देतोय. का काय आमचं काहीतरी हे डोऱ्यांचं करा. ही डोऱ्यांमध्ये माती टाकीचं, वरून माती टाकीचं, याचं व्हिडिओ आहे आमच्याकडे. आपण आता यांच्या घरापाशी जाऊ. पाणी किती बघू. बंद करा, आपण घरापाशी जाऊ. चला बरं. चला घराच्या 4 वावर बघत जाऊ. जाऊ 3 वर्ष झालं वाणी साहेब तुमच्याकडे बाहेर देतोय आम्ही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.